नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजची जी इंडियन एक्सप्रेसची न्यूज आहे ती जिओग्राफी आणि डिझास्टर मॅनेजमेंट ह्याच्याशी रिलेटेड आहे. जसे की NDRF, SDRF, जिओग्राफीसोबत उजनी डॅम आणि प्रवरा रिव्हर. बघा मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी एक्झाममध्ये विचारल्या जाण्याची खूप दाट शक्यता आहे. तर आपण बघू NDRF, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. बघा मित्रांनो, जेव्हा नॅचरली डिझास्टर आपल्या इथे येते तेव्हा NDRF सगळ्यात आधी पोहोचतो. त्याच्यामुळे आपल्याला NDRF बद्दल माहीत असायला पाहिजे. जसं की नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट हा 2005चा ॲक्ट आहे. ह्याच्या अंतर्गत NDRFची स्थापना झाली होती. तर NDRF हा कोणत्या मंत्रालयात अंतर्गत येतो? तर केंद्रीय गृह मंत्रालय. ह्याचं जे घोषवाक्य आहे ते आहे आपदा सेवा सदैव. त्याच्यानंतर बघू आपण प्रवरा रिव्हर. प्रवरा रिव्हर ही गोदावरीची उपनदी आहे. ती अहमदनगर जिल्ह्यातून वाहते. याच्यावर 2 शहर बसलेले आहेत, ते म्हणजे संगमनेर आणि नेवासा शहर. त्याच्यानंतर ज्या 2 उपनद्या आहे ते म्हणजे वाकी आणि महालुंगी, हे लेफ्ट बँक ट्रिब्युटरी आहे आणि मुळा नदी जी आहे ती आहे राईट बँक ट्रिब्युटरी. बघा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की प्रवरा वाकू नको, लुंगी घाल, जसं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मुळा नदी असं लक्षात ठेवू शकता की प्रवरा मुळा खाते आणि त्याच्यावर जो वॉटरफॉल आहे तो आहे अमरेला वॉटरफॉल. प्रवरा छत्री घेऊन आहे, अमरेला घेऊन, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू आपण उजनी डॅम. बघा मित्रांनो, एक्झाममध्ये डॅम बद्दल सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतात की कोणत्या नदीवर हा डॅम आहे. ठीक आहे. तर उजनी डॅम न्यूजमध्ये आहे, तर तुम्ही उजनी डॅम हा कोणत्या नदीवर आहे? तो आहे भीमा नदीवर. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर SDRF सुद्धा असंच आहे, स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. ठीक आहे. NDRF सारखा स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू.